ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। बातम्यांचा घेणार आहोत सुपरफास्ट आढावा। राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या व्हायरल व्हिडिओचं प्रकरण चांगलंच पेटलंय। आमदारांनी काँग्रेसचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना केलेल्या शिवीगाळीचा निषेध करत काँग्रेसनं आज इंदापूर बंदचं आवाहन केलं होतं। त्याला विरोध करत राष्ट्रवादीनं बंद पाळू नये असं आवाहन करत आंदोलन केलं। दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आपापली भूमिका मांडण्यासाठी रस्त्यावरती उतरले, त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे संभाव्य गोंधळ टळलेला आहे। मात्र या दोन पक्षांच्या भांडणामध्ये व्यापाऱ्यांची, छोट्या विक्रेत्यांची तसंच ग्राहकांची सुद्धा आज मोठी अडचण झाली। मामाने चुकीचं केलंय तेव्हा काय असं बोललाय? मामा सत्ता कोणाच्या हातात आहे? हर्षवर्धनची आहे। कोणाची आहे काय? मामाची आहे काय? हर्षवर्धननेच माणसं पाठवलेले आहेत त्याच्याकडं, त्या मामाकडे। मामाची काय चुकी आहे का? मामाच्या हातात म्युन्सिपाल्टी आहे काय? का लाईट आहे त्याच्या हातात? कर्ज हे केलेलं, ही संबंध केलेलं त्यांनी, आणि मामावर आणता होय तुम्ही? मामासारखा माणूसही करावं। दारू विक्रीसाठी लोक काय काय शक्कल लढवतील याचा काहीच नेम नाहीये। यवतमाळमध्ये एका व्यक्तीनं दारू विक्रीसाठी खास जॅकेट शिवल्याचं समोर येत आहे। या जॅकेटमध्ये दारूच्या बाटल्या भरून नेत असताना यवतमाळ बस स्थानकात त्याला अटक झाली आहे। शंकर पवार असे आरोपीचं नाव आहे। दारूची अवैध विक्री करण्यासाठी शंकरनं हे जॅकेट शिवलेलं होतं। तूर खरेदी प्रकरणी अजूनही सर्व शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला नाही। औरंगाबाद खंडपीठात झालेल्या सुनावणी 27 तारखेच्या शासन निर्णयानुसारच तूर खरेदी करण्यात यावी असे निर्देश दिले गेले आहेत। शेतकऱ्यांची संपूर्ण तूर खरेदी केली जावी अशी याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली होती। यावर न्यायालयानं हे आदेश दिले आहेत। यासोबतच बाजार समितीत जितकी तूर आहे तितकीच तूर खरेदी होणार, तसंच ज्यांच्या तुरीची नोंदणी झालेली आहे त्यांच्याच तुरीची खरेदी होणार असा निकालही खंडपीठानं दिला आहे। तुरीचे भाव कमी होणार नाही तर त्याचा हमीभाव कायम राहील याची काळजी घ्या असंही हायकोर्टानं सरकारला बजावलंय। अमरावतीच्या वडाळी परिसरात पोलिसांच्या दारूबंदी पथकावर दारू दुकानदारांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे। या हल्ल्यामध्ये एक पोलीस किरकोळ जखमी झालाय। वडाळीतल्या परिहारपूरमध्ये अवैध दारूची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। त्यावेळी परिसरातील दारू विक्रेते आणि काही लोकांनी पोलिसांवरच दगड आणि लाठ्याकाठ्यांनी हल्ला केला। या प्रकरणी 30 ते 40 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले। देशातल्या स्वच्छ शहरांच्या यादीत नवी मुंबई 8व्या स्थानी आहे। या कामगिरीमुळे पालिका अधिकाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे। पण ज्यांच्या मेहनतीमुळे हा पुरस्कार मिळवणं शक्य झालंय त्या सफाई कर्मचाऱ्यांचा गौरव शिवसेनेच्या वतीनं करण्यात आला। शहरात दररोज 750 मेट्रिक टन कचरा गोळा होतो। या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणं, ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करणं, शहरांतर्गत रस्ते झाडणं, नाल्यांची साफसफाई अशी सर्व कामांची जबाबदारी या सफाई कर्मचाऱ्यांवर असते। शहराला पुरस्कार मिळण्यात त्यांचा मोठा वाटा असल्यानं शिवसेनेचे शाखा प्रमुख समीर बागवार यांनी त्यांचा गौरव केला। काल नवी मुंबई महानगरपालिकेला केंद्र सरकारतर्फे आणि राज्यात गौरवण्यात आलं पुरस्कार देऊन। खरं तर या पुरस्काराचे खरे शिलेदार ही लोक आहेत। या लोकांमुळे आमचा विभाग, आमचा प्रभाग आणि किंबहुना नवी मुंबई स्वच्छ राखण्याची मोलाची जी भूमिका केली जाते त्या सर्व कर्मचाऱ्यांमुळे केली जाते। आणि ही लोक 365 दिवस ऊन, पाऊस, हिवाळा न बघता विभागाच्या स्वच्छतेसाठी झटत असतात। त्यामुळे शिवसेनेतर्फे खऱ्या शिलेदारांचा सन्मान करण्याचं आमच्या मनात आलं। आमच्या विभाग प्रमुखांना आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांना घेऊन आम्ही त्यांचा शिवसेनेतर्फे यथोचित मान सन्मान राखलेला आहे। जळगावात एका कैद्याला रुग्णालयात पाठवण्यासाठी 5,000ची लाच मागणाऱ्या कारागृह अधीक्षकाला रंगेहात अटक झाली आहे। DT डाबेराव असं या लाचखोर अधीक्षकाचं नाव आहे। कारागृहातील एका कैद्याला उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल व्हायचं होतं। त्यासाठी डाबेराव यांनी कैद्याच्या नातेवाईकांकडे 5,000ची लाच मागितली। त्यापैकी 3,000 रुपये आधीच देण्यात आले होते आणि उरलेले 2,000 रुपये स्वीकारताना त्यांना अटक झाली आहे। कैद्याच्या नातेवाईकांनी केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली। अकोला जिल्ह्यातल्या बाळापूरमध्ये शिवसेनेनं सरकार विरोधात मोर्चा काढला। संपूर्ण कर्जमाफी करा, स्वामीनाथन आयोग लागू करा, बाजारात शेतमालाचं विक्री स्वातंत्र्य द्या, शेतकरी विरोधी कायदे रद्द करा अशा अनेक मागण्या करत हा रुमणे मोर्चा काढण्यात आला। शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत या मोर्चात सहभागी झाले होते। पुढील काही दिवसात जिल्ह्यातल्या प्रत्येक उपविभागीय कार्यालयावर शिवसेनेकडून मोर्चांचं आयोजन करण्यात आलंय। बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यातील उटीमध्ये शेतकऱ्यांनी अर्धनग्न अवस्थेत आमरण उपोषण सुरू केलंय। मेहकरच्या पेनटाकली प्रकल्पामध्ये बनवल्या गेलेल्या कालव्यात या शेतकऱ्यांच्या शेत जमिनी गेल्यात। 15 वर्षे उलटली तरी त्यांना याचा मोबदला मिळालेला नसल्यानं हे उपोषण केलं जात आहे। मेच्या टळटळीत उन्हामध्ये गेल्या 5 दिवसांपासून केल्या जाणाऱ्या उपोषणामुळे काही जणांची प्रकृतीही ढासळली आहे। मात्र तरीही प्रशासनाकडून शेतकऱ्यांची कोणतीच दखल घेण्यात आलेली नाहीये।